नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ मेंटरवर. सो मॅथ मेंटर या यूट्यूब चॅनलवर मी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो टॉपिक म्हणजे पर्सेंटाईल. हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटाईल इन MST CET. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्कोअर, ॲक्च्युअल स्कोअर अँड पर्सेंटाईल. पर्सेंटाईल ही जी संकल्पना आहे, ही जी कन्सेप्ट आहे, कधी इंट्रोड्यूस झाली, याची गरज का पडली आणि कशासाठी आहे. तसं महाराष्ट्रामध्ये 2003 पासून इंजिनिअरिंग या कोर्ससाठी एंट्रन्स टेस्ट सुरू झाली. 2003 पासून 2021पर्यंत त्याच्यात वेगवेगळे बदल करण्यात आले. बट मेजर जो बदल झाला तो 2019ला झाला. 2003 पासून 2018पर्यंत ही एक्झाम ऑफलाईन होती. महाराष्ट्रात एकाच वेळेस सगळ्या सेंटरवर ही परीक्षा ऑफलाईन होत होती. म्हणजे हार्ड कॉपी होती क्वेश्चन पेपरचं आणि OMR शीटवर आपण त्याला करेक्ट डार्क करायचो. PCB आणि PCM असे वेगवेगळ्या एक्झाम होत होत्या, राईट. पण त्याही वेळेस PC हे सेम असायचं, फक्त बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सची एक्झाम वेगळी व्हायची. PCM ही एक्झाम BTech कोर्ससाठी आहे, इंजिनिअरिंग कोर्ससाठी आहे. आणि PCB ही एक्झाम ही फार्मसी, B फार्मसी, D फार्मा D आणि ॲग्रीसाठी आहे, बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर, राईट. बट 2019ला ही एक्झाम ऑनलाईन झाली. सो ऑनलाईन म्हणजे काय, प्रत्येक सेंटरला सिस्टीमवर, कॉम्प्युटर सिस्टीमवर ही तुम्हाला पेपर अपलोड होतील आणि ते तुम्ही क्लिक करून ते एक्झाम द्यायची. पण ही एक्झाम ॲट अ टाईम होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण जवळपास दरवर्षी 4.5 ते 5 लाख विद्यार्थी MST CET देतात. त्याच्यातले 2.5 ते 3 लाख विद्यार्थी हे PCM ग्रुपचे असतात, इंजिनिअरिंगचे असतात. आणि 1.5 ते 2 लाख विद्यार्थी हे PCB ग्रुप देतात. बट ह्या सगळ्या 5 लाख विद्यार्थ्यांची एक्झाम एकाच वेळेस सेंटरवर इतक्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिस्टीम किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड होऊ शकत नाही. त्यामुळे ही एक्झाम वेगवेगळ्या सेशनमध्ये घेतली जाते. सो पहिलं सेशन, सेकंड सेशन, थर्ड सेशन, असे सेशन्स असतात. PCMचं वेगळं सेशन असतं, PCBचं वेगळं सेशन असतं. मग यासाठी एक्झाम पेपर तर डेफिनेटली वेगवेगळे असतील. कालचं पेपर आज होऊ शकत नाही. आणि वेगवेगळे क्वेश्चन पेपर म्हणजे डिफिकल्टी लेवल ही डेफिनेटली वेगवेगळी असणार. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्समध्ये एक क्वेश्चन इंटिग्रेशनवर आहे, जो कालच्या ऑनलाईन एक्झामला होता, तो आजच्या ऑनलाईन एक्झामला आहे. तो इनडेफिनेट इंटिग्रेशनचाच आहे. ते एक्झाम्पल बाय पार्ट्स मेथडचंच आहे. बट डेफिनेटली त्या क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे, जी डेप्थ आहे, ती ॲब्सोल्युटली वेगळी असेल. मग सगळ्यांचं कॅल्क्युलेशन स्कोअरनी होऊ शकत नाही. आता पण एक्झाम ही 200 मार्कची असायची. त्याच्यातलं फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क आणि मॅथ्स किती 100 मार्क्स. सो कालच्या एक्झामला 200 आउट ऑफ, आजच्या एक्झामला 200 आउट ऑफ. सो वेगवेगळे क्वेश्चन पेपर. मग ते स्कोरिंग जे मार्क्स आहेत, ज्याला आपण रॉ स्कोअर म्हणतो, RAW रॉ स्कोअर किंवा ॲक्च्युअल स्कोअर म्हणतो, ते कॅल्क्युलेशन परफेक्ट होऊ शकत नाही. त्याच्यात शॉर्टकमिंग येऊ शकतं. म्हणून ही पर्सेंटाईल मेथड आणली. देश पातळीवर ज्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम होतात, त्या देश पातळीवरच्या एक्झाममध्ये पर्सेंटाईल ही कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट आपण सुद्धा MST CETसाठी अडॉप्ट केली 2019 पासून. सो पर्सेंटाईल काय आहे? सो पर्सेंटाईल एक फॉर्म्युला आहे जो एक्झाम इव्हॅल्युएट करतो. समजा फॉर एक्झाम्पल आता जवळपास 4 ते 5 लाख विद्यार्थी MST CET देतात दरवर्षी, 4 ते 5 लाख. तर पर्सेंटाईल ही कन्सेप्ट जर प्रॉपर एक्सप्लेन करायची असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात, राईट. तर या 4 ते 5 लाख पैकी समजा आपण कन्सिडर करू 2,40,000 विद्यार्थी ही MST CET देतात. MST CET ऑल देतात, बट ही एक्झाम PCMची आहे, BTech कोर्सची आहे. 2,40,000. सो ही समजा 6 दिवस चाललेली आहे, 6 days. हा Day 1 आहे, हा Day 2 आहे, हा Day 3, हा Day 4, Day 5 आणि हा काय आहे, Day 6. प्रत्येक डेला दोन शिफ्ट असतात. एक मॉर्निंग शिफ्ट, एक इव्हिनिंग शिफ्ट असते. प्रत्येक डेची एक वेगवेगळे शिफ्ट असतात. सो ही झाली मॉर्निंग शिफ्ट, ही इव्हिनिंग शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट प्रत्येक डेची.
सो आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की पर्सेंटाईल कसं काढलं जातं, त्याचं काय फॉर्म्युला आहे आणि तुम्हालासुद्धा पर्सेंटाईल काढता आलं पाहिजे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यूट्यूबवर फार वेगवेगळे व्हिडिओज आहेत पण ते ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन देत नाहीत, फार मिस्टेक्स आहेत. मी पण सर्च केलं बट हा व्हिडिओ तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन देणार पर्सेंटाईलचं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. अदरवाईज तुम्ही मला कमेंट करून काय मिस्टेक आहे ते सांगू शकता. प्रत्येक डेचे हे 2 सेशन्स, शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 1 मॉर्निंग इव्हिनिंग. सो 2,40,000ला या 6 दिवसात डिव्हाइड करायचे. मग कसं डिव्हाइड करणार, हे टोटल एका दिवसात 2 आहेत म्हणजे 6 12 झाले. म्हणजे प्रत्येक याला किती विद्यार्थी झाले, 20,000 20,000 20,000 20,000 20,000 20,000 असे जर केले टोटल तर 2,40,000 होतील. पण 2,40,000मध्ये आपण त्याला 6 दिवसामध्ये डिव्हाइड केलं आणि 12 स्लॉटमध्ये डिव्हाइड केले. स्लॉट झाले, त्याला आपण स्लॉट्स म्हणतो, मॉर्निंग स्लॉट आणि आफ्टर इव्हिनिंग स्लॉट. सो 20,000मध्ये हे मॉर्निंग फर्स्ट डेला मॉर्निंगला 20,000 विद्यार्थी अलाउड झाले, ॲपियर झाले. पण ॲक्च्युअल एक्झामला 20,000 असतात का, नाही. त्याच्यातले 5-6% 10% विद्यार्थी काय असतात, ॲब्सेंट असतात. प्रत्येक फॉर्म भरणारा विद्यार्थी एक्झाम देतोच असं नाही. मग ही जी अलॉटमेंट आहे, ही जी पर्सेंटाईल त्यांनी काढलं, हे जसं तुमचं बोर्डची एक्झाम ही अल्फाबेटिकली असते, म्हणजे तुमचं आडनाव जर पाटील असेल तर पुढचा पाटील असतो, मागचा पण पाटीलच असतो. किंवा काही एक्झामला आईच्या फर्स्ट नेम पण असतं किंवा तुमच्या फर्स्ट नेम पण असतं. पण इथं तसं नाही आहे. त्यांनी काय केलं आहे, प्रत्येक डेमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये रँडमली विद्यार्थी टाकलेत. म्हणजे त्यांना माहीत नाही की याच्यातले कोणते हुशार आहेत आणि कोणते डल विद्यार्थी आहेत, किती जणांनी एक्झाम दिली, किती मॉक टेस्ट दिल्यात, किती प्रिपरेशन केले, हे त्या सिस्टीमला माहीत नसतं. त्यांनी रँडमली याच्यातलं डिस्ट्रीब्युशन केलं. ज्याचं आडनाव सपोज कुलकर्णी आहे, कुणाचं पाटील आहे, तर ते कधी मिक्स होईल, ए आडनावाचं झेड आडनावाचं सोबत येऊ शकतात, कारण ते रँडमली अलॉटमेंट आहे. सो हे 20,000 प्रत्येक ठिकाणी डिस्ट्रीब्युट आहे. बट या 20,000पैकी समजा 18,000 विद्यार्थी या फर्स्ट लॉटमध्ये बसले आहेत. इथं विद्यार्थी 17,600 असतील, काहीमध्ये 19,400 असतील, काहीमध्ये 19,196 असतील. प्रत्येकमध्ये वेगवेगळे असू शकतात त्या लॉटमध्ये, राईट. मग आता याच्याहून त्याचा पर्सेंटाईल कसं काढायचं. समजा आपण फक्त 2च डे पकडले. आता तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सांगितलं मी. टोटल विद्यार्थी होते PCM ग्रुपसाठी 2,40,000. 6 दिवसामध्ये ती एक्झाम घेतली, 6 त्याचे सेशन तयार केले. त्या प्रत्येक सेशनमध्ये 2 स्लॉट आहेत, मॉर्निंग इव्हिनिंग. टोटल 12 झाले. 2,40,000ला 12ने जर डिव्हाइड केलं तर ते किती होतील तुमचे, 20,000 होतील. पण ते झालं अलॉट केलेले विद्यार्थी. आणि प्रत्येक स्लॉटमध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. कुठेही जास्त 10 किंवा कमी 10 असे कधीच नसतील, इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. आणि ते पण रँडमली असतात. कुठे अल्फाबेटिकली, कुठे काही लॉजिक नसतं, रँडमली त्यांनी ते पुटअप केलेलं असतं. आणि पर्सेंटाईल इज अ ॲनालिसिस. पर्सेंटाईल हे काय ॲग्रिगेट नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वर्षी एका विद्यार्थ्याला 92% मार्क आहेत. 1,000 विद्यार्थी SSCला बसले होते एक्झामला, SSC 10वीची परीक्षा. त्याच्यात एका विद्यार्थ्याला 92% मार्क पडले. आणि त्याला खूप मोठा हॅपीनेस आला की मला 92% पडले, 92% पडले. पण ते 92% हा त्या 1000पैकी जवळपास 900पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90पेक्षा जास्त टक्के आहेत. 92पेक्षा जास्त, 92 किंवा 92पेक्षा जास्त आहेत. तेव्हा त्याचं पर्सेंटाईल फक्त 10 झालं. पर्सेंटेज 92% आहे. पर्सेंटाईल किती आलं, 10. आता 10 पर्सेंटाईल कसं आलं ते आपण बघूयात. कुठं 18,000, कुठं 17,600, कुठे 19,400, कुठं 18,300 पण असतील, 396 पण असतील, राईट. सो आपण काय करू, एक एक्झाम्पल घ्यायचं, फक्त 2च दिवसाचा विचार करू, फक्त 2 डेजचा. बाकी आणि एक्झाम्पल असं घेऊ की ती कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. ओके, बघा आता कसं आहे. 2 दिवस. पर्सेंटाईल सिस्टीम येण्यामागचं मेन कारण म्हणजे ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झाम ही डेली प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक स्लॉटमध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर वेगळा असतो. एक क्वेश्चन कधीच कोणत्याच एक्झामला रिपीट होत नाही. यावर्षी समजा 6 दिवस MST CET चालली तर 12 स्लॉट होतील. 12 स्लॉटमध्ये एकही क्वेश्चन कधीही रिपीट नसतो.
रिपीट नसणार म्हणजे त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती डिफरंट असणार आणि तो जो स्कोर येणार आहे तो सारखा येण्यासाठी ही पर्सेंटाईल सिस्टीम आणलेली आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा 2 दिवस, हे D1 आणि हा D2. D1 मध्ये 2 स्लॉट, मॉर्निंग स्लॉट आणि हा इव्हिनिंग स्लॉट, आणि D2 मध्ये सुद्धा 2 स्लॉट, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. ठीक आहे. या मॉर्निंगमध्ये आपण 1000 विद्यार्थी प्रेझेंट आहे असं समजू. इव्हिनिंगमध्ये सुद्धा 1000 विद्यार्थी प्रेझेंट असं कन्सिडर करू. आपण एक काही कन्सिडर करूनच आता हे आपण पर्सेंटाईल काढणार आहोत. प्रत्येकामध्ये 1000 विद्यार्थी आहेत. प्रेझेंट विद्यार्थी अपीअर नाही, त्या एक्झामला त्या दिवशी प्रेझेंट विद्यार्थी आपण 1000 आहेत असं गृहीत धरू म्हणजे पर्सेंटाईल तुम्हाला कळेल. सो D1 जो आहे पहिला दिवस, पहिल्या दिवशी तुमचा नंबर आला या स्लॉटमध्ये आला या मॉर्निंगला, आणि या एक्झामला जो हायेस्ट विद्यार्थी त्याला पडले 194 मार्क हायेस्ट. या स्लॉटमध्ये हायेस्ट आहे 196चा, या स्लॉटमध्ये हायेस्ट आहे 191चा, आणि या स्लॉटमध्ये हायेस्ट आहे 199चा. ज्या स्लॉटमध्ये जो विद्यार्थी हायेस्ट आहे त्याला कन्सिडर करतात 100 पर्सेंटाईल. तो झाला त्या स्लॉटचा 100 पर्सेंटाईल. राईट. 196 या स्लॉटमध्ये हायेस्ट आहे तो झाला 100 पर्सेंटाईल. आणि जो लोएस्ट आहे, जो लोएस्ट इथं सपोज लोएस्ट आहे 1 मार्क आहेत, कोणाला 4 मार्क आहेत, कोणाला 17 मार्क आहेत, कोणाला 21 मार्क आहेत. हा झाला 1 पर्सेंटाईल, हा झाला 1 पर्सेंटाईल, हा झाला 1 पर्सेंटाईल, हा झाला 1 पर्सेंटाईल. लोएस्ट इज ऑलवेज 1 पर्सेंटाईल आणि हायेस्ट इज ऑलवेज 100 पर्सेंटाईल. तुमचे मार्क डझंट मॅटर इथं, फक्त जो हायेस्ट आहे तो 100 पर्सेंटाईल कन्सिडर करा आणि जो लोएस्ट आहे तो 1 पर्सेंटाईल. आता तुमचं पर्सेंटाईल कसं काढायचं? टोटल विद्यार्थी बसलेत 1000, तुम्हाला इथं मार्क पडले आहेत 179, तुमचे मार्क 179 आहेत. सपोज दिस इज युअर मार्क्स, ऑब्टेन मार्क्स 179, आणि तुमचा वरून जो रँक आहे तो आहे 90वा रँक किंवा आपण त्याला 100वा रँक म्हणू. 194 ते 179 मध्ये 100 विद्यार्थी, तुमचा 100 रँक झाला मार्कनुसार अकॉर्डिंग टू द मार्क. आणि ऑब्वियसली खाली किती असतील मग हे 900 पोरं किती असतील 900. वर किती आहेत 100, खाली किती आहेत 900. मग आता याच्याहून तुमचं पर्सेंटाईल कसं काढायचं? सो तुमचं नाव आपण समजू एक्स कन्सिडर करू. पर्सेंटाईल ऑफ एक्स, पर्सेंटाईल ऑफ एक्स. आता हे जे पर्सेंटाईल हे टोटल पर्सेंटाईल आहे. इट इज अ टोटल पर्सेंटाईल. व्हाय इट इज टोटल? कारण आपण टोटल मार्क्सचं काढतोय. सो त्याचा एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ कॅन्डिडेट who score equal or less than the score of the obtained score of x डिवायडेड बाय. म्हणजे तुमच्या खाली किती विद्यार्थी आहेत, तुमच्या खाली किंवा तुमच्या इतके, म्हणजे तुमचा नंबर किती आहे 100 आहे वरून, तुमच्या खाली किती आहेत बघा, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू स्कोर इक्वल ऑर लेस दॅन दी ऑब्टेन स्कोर ऑफ एक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट appear in this session, in this slot, या स्लॉटमध्ये. सो बघा आता एक्सचं पर्सेंटाईल किती येतं, एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ किती आहेत खाली, आपल्या खाली किती आहेत 900 आहेत, ह्याला मल्टिप्लाइड बाय 100 राहायला करायचं, मल्टिप्लाइड बाय 100. हा झाला फॉर्म्युला. यू गॉट इट. द फॉर्म्युला फार सिम्पल आहे, समजून घ्या फॉर्म्युला कसा आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट हू स्कोर इक्वल ऑर लेस दॅन द ऑब्टेन स्कोर ऑफ एक्स, एक्स म्हणजे तुम्ही, आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट अपीअर इन द स्लॉट, या स्लॉटमध्ये अपीअर असलेले विद्यार्थी आहेत. बघा किती एक्सचं पर्सेंटाईल कसं काढायचं. तुमच्या खाली किती पोरं आहेत विद्यार्थी आहेत 900 आहेत,
खाली विद्यार्थी किती अपियर्ड आहेत त्याला अटेम्प्ट झाले विद्यार्थी 1000 गुणिले किती 100. मुद्दाम काय केलं मी हे असे आकडे घेतले कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं म्हणून. हे 0 0 कॅन्सल आणि हे 0 आणि हा 0 कॅन्सल. व्हॉट इज द पर्सेंटाईल ऑफ युअर मार्क्स 90. आता 90 पर्सेंटाईल आहे त्याला मार्क असं पर्सेंटेजचं मार्क द्यायचं नाही, हे पर्सेंटाईल आहे राईट. हे काय आहे पर्सेंटाईल. सो हीच एक्झाम जर तुम्ही इथं दिली असते ही एक्झाम तुमचा इथं नंबर आला असता इथं तुम्हाला मार्क पडले असते 164 मार्क पडले असते. किंवा आपण शेवटी पकडू इथं तुम्हाला मार्क पडले 164 चौथ्या स्लॉटमध्ये डे 2च्या दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्हाला 164 मार्क पडले. हा जो टॉपर आहे हे किती झाला 100 पर्सेंटाईल. लोएस्ट कितीचा 21 तो किती झाला 1 पर्सेंटाईल. तुम्हाला मार्क किती पडलेत 164 आहेत. तुमचा वरून 50 किती समजा फॉर एक्झाम्पल वरून तुमचे हे 40 पोर आहेत तुम्ही वरून 40वा नंबर आहे तुमचा म्हणजे खाली किती झाले 960 झाले. खाली किती झाले 960 इक्वल ऑर लेस दॅन टू इक्वल. काही एक 960 विद्यार्थी आहेत वर किती आहेत 40वा नंबर रँक आहे. मग तुमचा रँक पर्सेंटेज किती आलं 960 इंटू हे 100 डिवायडेड बाय अपियर्ड किती होते त्याची 1000 पोरं होते विद्यार्थी. हे 0 0 हा 0 आणि हा 0 कॅन्सल. तुमचं पर्सेंटाईल किती आलं 96 पर्सेंटाईल आलं. सगळ्यात महत्त्वाचं काय की आता इथं तुम्हाला 164च मार्क आहेत. इथं तुम्हाला 179 होते. 79 मार्क पडून देखील तुमचं पर्सेंटाईल किती आलं 90 आलं. 164 मार्क पडून पर्सेंटाईल किती येतं आहे 96. इथं टॉपर कितीच होता 199. इथं टॉपर कितीचा 194. म्हणजे तुमचा ज्या स्लॉटमध्ये नंबर लागला त्या स्लॉटमध्ये तुम्ही वरून कितव्या नंबरला आहेत आणि खाली किती विद्यार्थी आहेत याच्यावर डिपेंड करतं की तुमचं पर्सेंटाईल किती आहे. आलं लक्षात. फार सोपी सिस्टीम आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आता प्रत्येक पेपरला इथं आता मार्क इथं तुम्हाला इथं 199 मार्क का पडले जास्त मे बी तिथं पेपर सोपा असेल किंवा तो विद्यार्थी हुशार असेल राईट. इथं हायेस्ट 191चा आहे. मे बी इथला जो क्वेश्चन पेपर होता PCMचा त्याची डिफिकल्टी थोडी जास्त लेवल जास्त असेल किंवा तो विद्यार्थी जे होते स्कोरिंग ते कमी असतील. स्कोरिंग करणारी मुलं कमी असते म्हणून 190 व्हॉट एव्हर कंडिशन्स काही असू द्या. हायेस्ट तुमचा नंबर वरून कितवा आहे खाली किती विद्यार्थी आहेत त्याच्यावर तुमचं पर्सेंटाईल ठरलं जातं. 164 मार्क येऊन सुद्धा तुमचं पर्सेंटाईल किती आलं 96 आणि असं सगळं पर्सेंटाईल काढलं जातं. मग हे शेवटी हे तर आपण D1 D2च घेतलं असं सगळं D1 D2 D3 D4 D5 D6 एकत्र केलं जातं. हे 12 स्लॉट एकत्र केले जातात आणि एक पर्सेंटाईल काढलं जातं. आता ही सिस्टीम प्रत्येक सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईलची असते. फिजिक्सचं पर्सेंटाईल, केमिस्ट्रीचं पर्सेंटाईल, मॅथ्सचं पर्सेंटाईल. तुम्हाला फिजिक्सचं सांगतो. तुम्ही इथं होते तुम्हाला फिजिक्सला मार्क्स पडले 41. वरून तुम्ही 10 नंबरला आहेत आणि खाली तुमचे 910 पोर आहेत 990 पोर आहेत. किती आहेत वरून 10 आहेत 10वा नंबर तुमचा खाली 990 आहेत. मग परत फिजिक्सचं पर्सेंटाईल काढायचं. पर्सेंटाईल ऑफ फिजिक्स ऑफ एक्स म्हणजे कसं काढणार तुम्ही ते वर खाली किती आहेत 990 आहेत भागिले 1000 गुणिले 100 हे कॅन्सल. किती आलं तुमचं पर्सेंटाईल फिजिक्सचं 99 पर्सेंटाईल तुमचं फिजिक्स आलं आणि टोटल पर्सेंटाईल किती आलं 90 राईट. कारण फिजिक्सला तुमचा रँक 10वा होता ना. जर तुमचा केमिस्ट्रीचा रँक असाच चांगला आला मॅथ्सचा असाच चांगला आला तर तुमचं जे टोटल पर्सेंटाईल हे तिन्ही सब्जेक्टच्या पर्सेंटाईलचं ॲग्रिगेट नाही. सो टोटल पर्सेंटाईल इज अ नॉट ॲग्रिगेट ऑफ each पर्सेंटाईल ऑफ अ सब्जेक्ट इजंट इट. आलं लक्षात. तुम्हाला हे जे पर्सेंटाईल जे मिळालं आहे ना तर तुमच्या तिन्ही सब्जेक्टच्या पर्सेंटाईलची ॲग्रिगेट नाही आहे ॲव्हरेज नाही आहे. मग सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल काय काढतात त्याचं कारण आता आपण प्रॅक्टिकली एक एक्झाम्पल घेतलं आणि असं सिम्पल आन्सर आले. बट समटाईम्स एक एक्झाम्पल दाखवतो.
आपले जे 20-20 हजार विद्यार्थी होते एका डेमध्ये, एका स्लॉटमध्ये 20,000 विद्यार्थी होते. तर एक्स टोटल विद्यार्थी 19,134 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. 19,134 विद्यार्थ्यांनी. तुमच्या खाली आहेत विद्यार्थी 17,230. 17,230 याला गुणिले काय करायचं 100. आता मी हे जे पर्सेंटाईल काढून देतोय ते टोटल पर्सेंटाईल काढतोय. सब्जेक्ट वाईज तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स एक्झाम 100 मार्क्सची असते. त्याच्यात तुम्हाला इथं सपोज हे तुमचा नंबर आहे 164, तुम्हाला मार्क आहेत 92. मॅथचे मार्क्स 92 पडले. कारण ऑड फिगर मॅथचा मार्क येऊ शकत नाही, कारण मॅथचा इच क्वेश्चन कॅरीज फॉर 2 मार्क्स. इट इज ऑलवेज ऑब्वियसली हे 2 इव्हन नंबर स्कोर येणार. सो मॅथला 92 स्कोर आहे. वरून तुमचा रँक हा 50 आहे आणि खाली ऑब्वियसली 950 असतील. म्हणजे 950 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 तुमचं मॅथचं पर्सेंटाईल किती येणार 95 पर्सेंटाईल. हे झालं सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल. मग सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल का काढलं जातं? टोटल काढल्यानंतर तुमचं तर ॲडमिशन टोटल पर्सेंटाईलवरच मिळणार, पण सब्जेक्ट वाईज का काढतं त्याचं कारण एका पर्सेंटाईलवर वेगवेगळे विद्यार्थी असू शकतात. तेव्हा त्यांचा अगोदर मॅथचा स्कोर चेक केला जातो, नंतर फिजिक्सचा केला जातो. आणि पर्सेंटाईल हे अप टू 7 डेसिमलपर्यंत काढलं जातं. जनरली मॅथचे न्यूमरिकल्समध्ये किंवा फिजिक्स न्यूमरिकल्समध्ये आपण 4 डेसिमलपर्यंत ॲन्सर कॅल्क्युलेट करतो, पण पर्सेंटाईल हे 7 डेसिमलपर्यंत कॅल्क्युलेट करतात. कारण त्याची तितकी ॲक्युरेसी आली पाहिजे आणि कुठंही ऑब्जेक्शन नाही आलं पाहिजे. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर डेफिनेटली हे असं इंटिजर मिळणार नाही, या टाईपमध्ये आन्सर नाही येणार. त्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर हे डेसिमलमध्ये येणार आणि ते टोटल 7 डेसिमलपर्यंत कॅल्क्युलेट करावं लागतं. हे झालं टोटल पर्सेंटाईल. आणि तेच पर्सेंटाईल जर दुसऱ्या विद्यार्थ्याचं सेमच आलो 7 डेसिमलपर्यंत, समजा 97.2341123 असं आलं, तर मग त्यावेळेस सेमच आहे, अप टू 7 डेसिमल सेम पर्सेंटाईल आहे. दॅट टाईम त्या विद्यार्थ्याचं मॅथमॅटिक्सचं पर्सेंटाईल चेक केलं जातं. म्हणून सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईलसुद्धा काढलं जातं. तुमच्या मार्कशीटवर मॅथमॅटिक्सचं पर्सेंटाईल असतं, फिजिक्सचं असतं, केमिस्ट्रीचं असतं आणि टोटल पण असतं. ते टोटल जे पर्सेंटाईल असतं ना ते तिन्हीचं ॲग्रिगेट नसतं, ते डिफरंट पर्सेंटाईल आहे. हा पर्सेंटाईलचा फॉर्म्युला टोटल पर्सेंटाईल ऑफ एक्स, नंबर ऑफ कॅन्डिडेट हू स्कोर इक्वल ऑर लेस दॅन द ऑब्टेन रॉ स्कोर ऑफ एक्स. रॉ स्कोर म्हणजे काय? जे तुमचे मार्क काढले त्याला रॉ स्कोर म्हणतात. डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट ॲपेअर इन द स्लॉट. त्या स्लॉटमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते, प्रेझेंट पाहिजेत. गव्हर्नमेंटनी 20,000 देत विद्यार्थी, पण त्याच्यातले प्रेझेंट विद्यार्थी किती येतं 19,340. मग हा जो सगळा खेळ आहे पर्सेंटाईलचा, हा समटाईम्स लकवर पण डिपेंड आहे. लकवर कसं की त्या स्लॉटमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते आणि पेपरचे हार्डनेसवरून डिफिकल्टी लेवलवरून त्याचा स्कोर येतो. आणि तुमचा स्कोअरच्या खाली किती विद्यार्थी आहेत, जेवढे जास्त विद्यार्थी खाली म्हणजे तुमचं स्कोअर वर असेल तेवढा तुमचं पर्सेंटाईल वाढतं. राईट. असे खूप विद्यार्थी आहेत की त्यांचं मार्क खूप जास्त असतात, पर्सेंटाईल त्यांना कमी येतं. त्याचं रिझन हेच. मग हे जे पर्सेंटाईल आहे समटाईम्स लकवर पण डिपेंड आहे. तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये येता, कोणत्या सेशनमध्ये येता, कोणत्या डेला येता त्याच्यावर डिपेंड असतं. आणि शेवटी सगळं डे 1, डे 2, डे 3, डे 4चं सगळ्यात शेवटी रँक काढली जाते. आणि दिस इज कॉल्ड ॲज द नॉर्मलायझेशन मेथड ऑफ पर्सेंटाईल. एक नॉर्मलाइज केलं जातं आणि त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन मेथड ऑफ पर्सेंटाईल. सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईलचं हीच टेक्निक आहे. फिजिक्सला केमिस्ट्रीला 47 मार्क आहेत, पण याच्या खाली 900 विद्यार्थी आहेत, तरी त्याचं पर्सेंट किती येणार 90% येणार. पण जर त्याच्या खाली 990 असतील तर त्याचं पर्सेंटाईल किती येणार 99. हे सगळं एक्झाम्पल मी का घेतलं की इंटिजरमध्ये आन्सर यावं म्हणून घेतलं. ॲक्च्युअल असे डिजिट असतात. टोटल अलॉटेड विद्यार्थी 19,134, त्याचे अपियर्ड प्रेझेंट त्या दिवशीचे, आणि त्याच्या आपल्या खाली एवढे विद्यार्थी असतील. आपला जो स्कोर आला त्याच्या खाली एवढे विद्यार्थी आहेत
त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं आणि हे झालं पर्सेंटाईल. ओके, जो हायेस्ट असतो तो 100 पर्सेंटाईल असतो. आणि इथे 21 मार्क आहेत ते विद्यार्थी, पण याचं पर्सेंटाईल 1 का आलं माहिती आहे का? कारण याच्या खाली किती विद्यार्थी? एक पण नाही, एकच आहे. म्हणजे इक्वल टू म्हटलं मी आता, ह्याची इक्वल किंवा लेस दॅन. इक्वल किती आहेत? एकच आहे. हा बॉटम 1 डिवायडेड बाय 1000 इंटू काय 100. किती झालं हे? 1 पर्सेंटाईल. 100 कॅन्सल, आन्सर किती आलं? 1 पर्सेंटाईल. याचं पर्सेंटाईल किती आलं? 1. ओके, ही एक सिम्पल सिस्टीम आहे कॅल्क्युलेशनची, डिवायडेड बाय अलॉटेड स्टुडंट्स इंटू किती 100. ओके, इट्स अ सिम्पल कॅल्क्युलेशन टू फाइंड आउट द पर्सेंटाईल. आणि दिस इज द डिफरन्स बिटवीन स्कोर अँड पर्सेंटाईल. सो 200पैकी किती मार्क पडले हे महत्त्वाचं नाही, तुमचं पर्सेंटाईल किती आहे हे महत्त्वाचं. 2018पर्यंत 200पैकी मार्क मिळत होते, त्याला 100पैकी मॅथमॅटिक्स असायचं, 50-50 मार्काचं फिजिक्स केमिस्ट्री असायचं. आणि ही सिस्टीम कशाला आहे? PCBला आहे. PCBचे 3 दिवसाचा स्लॉट असेल, 3 किंवा 4 दिवस हा स्लॉट असेल तो PCBचा. PCMचे विद्यार्थी जास्त असतात म्हणून त्याचं 5 किंवा 6 दिवस किंवा 7 दिवससुद्धा हा स्लॉट चालतो. PCBला द्यायची असेल तर फिजिक्स केमिस्ट्री परत रिपीट द्यावं लागते. काही विद्यार्थी PCM पण देतात आणि PCB पण देतात. अशा वेळेस 2019-20 पासून PC फिजिक्स केमिस्ट्री रिपीट द्यावं लागते. जेव्हा ऑफलाईन एक्झाम होती तेव्हा फिजिक्स केमिस्ट्री एकच असायचं आणि मॅथ आणि बायोलॉजी वेगळं असायचं. आता तसं नाही, फिजिक्स केमिस्ट्री तुम्ही PCMला दिलं जरी असलं तरी PCBला सुद्धा तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री द्यावं लागेल. ही सिस्टीम आहे ऑनलाईन सिस्टीम. आणि ही पर्सेंटाईल का आलं? कारण सगळ्या विद्यार्थ्यांना 4-4.5 लाख विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिस्टीम प्रोव्हाइड होऊ शकत नाही, तेवढी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल नाही. म्हणून देशामध्येच अशा वेगवेगळ्या सेशनमध्ये एक्झाम घेतल्या जातात. त्याच्यामुळं त्यांचं नॉर्मलायझेशन होण्यासाठी ही पर्सेंटाईल सिस्टीम इंट्रोड्यूस झालेली आहे. आणि ही सिस्टीम आणि एक्झाम झाल्यानंतर इथं किती विद्यार्थी होते प्रत्येक स्लॉटमध्ये हे आपल्याला माहीत असतं. हायेस्ट कितीचा हे माहीत नसतं, आपल्या खाली किती आहेत हे माहीत नसतं. म्हणून हे आपण फॉर्म्युला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, बट हे आपल्या मार्कशीटवर येत नाही. इथं किती होते आपल्या खाली टोटल ॲपिड हे आकडा माहीत असतो, पण याच्या खाली किती आहेत हे माहीत नसतं. मग आपण पर्सेंटाईल काढू शकत नाही. फक्त ही सिस्टीम आहे म्हणून असं शॉक व्हायचं नाही की मला एक मार्क 191 पडले आणि पर्सेंटाईल पण 91 झालं, 91 झालं. नाही, तुमचा ज्या स्लॉटमध्ये तुमचं अलॉटमेंट होती, ज्या स्लॉटला तुमची एक्झाम झाली ते स्लॉटमध्ये पेपर कदाचित थोड्या कमी डिफिकल्टी लेवलचा असेल किंवा विद्यार्थी जास्त हुशार असतील म्हणून तेवढा तुमचं पर्सेंटाईल आलं. कमी मार्क घेतल्यानंतर सुद्धा पर्सेंटाईल जास्त येऊ शकतं. त्याचं कारण हे आहे. ओके, ही फिगर आपल्याला कळत नाही, आपल्या मार्कवर येत नाही, राईट. हे मात्र कळते आणि हे तर फॉर्म्युलाच आहे. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्पल सिस्टीम ऑफ ॲनालिसिस ऑफ MST CET. पर्सेंटाईल इज ॲनालिसिस ऑफ MST CET. मार्क ॲनालिसिस करण्याची एक सिस्टीम आहे पर्सेंटाईल. आणि ही जी सगळी मेथड आहे ती कोणती आहे? नॉर्मलायझेशन मेथड. ओके, आय होप यू एन्जॉय ऑल द कन्सेप्ट ऑफ how to score the percentile and what is the difference between score and percentile. ओके, स्कोर वर्सेस पर्सेंटाईल, पर्सेंटाईल वर्सेस स्कोर. काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला डेफिनेटली गाईड करेल. ओके, सो थँक यू व्हेरी मच. स्टे ट्यून ऑन दिस यूट्यूब चॅनल मॅथ मेंटर. सो थँक यू व्हेरी मच.